संख्येने पुढे फटकारा नक्कीच रिवर्स स्वरूपात 4 धाव. वाईड बॉल. एमएच झिरॉट 558. शिफ्ट गाडी बनायची असेल तर वाईड बॉल. बाजूला काढायची आहे. एमएच झिरॉट 558. एमएच वाईड बॉल. कोणाची गाडी असेल तरी बाजूला काढायची आहे. 4 धाव. असं म्हणलं तर 12. पहिली षटक 7 प्लस चालू असताना संघाची धावसंख्या होते 12. हे सहकार्य गाडी असतील त्यांनी बाजूला करायची आहे. अडचण निर्माण होते. लवकरात लवकर एक एमर्जन्सी आहे. एमएच झिरॉट 1 धाव. एक और 13. सुरेख फटका मात्र निर्धाव चेंडू जाणार आहे. धावसंख्या बघितली तर धावसंख्या होती स्थिर. तिथं चांगलं क्षेत्ररक्षणानंतर एक धाव मात्र बघू शकत नाही. सोरटी धाव म्हणावी लागेल. धावसंख्येत नक्कीच भर पडणार आहे. 14. नंतर सुरेख फटकारा चेंडू सीमारेखा पार जातोय. धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती 18. एकदा पुढे चेंडू पुन्हा एकदा तितकं चांगलं स्ट्रोक आणि ऑफच्या दिशेने खेळतोय. चेंडू सीमा रेखा पार काढला जातोय. 22. गणेश आणि अमोल मैदानात आहे. तर मात्र निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा मात्र सुरेख स्ट्रोक कॅपच्या दिशेने खेळला तर चेंडू सीमा रेखा पार काढला जातोय. नक्कीच 4 धाव मिळतील. सुरेख फटकार पहिल्याच चेंडूवर पहिल्याच चौका मिळतो. पहिला चेंडू पहिलाच प्रहार. आता मात्र दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद सलामीच्या बल्लेबाज दरम्यान गणेशची साधा निर्वृत्त सत्यम पुढील चेंडू सत्यम साठी असणार आहे. आता मात्र स्क्वेअर चेंडू 1 धावसंख्येत 2 धाव मिळत आहेत. अमोल मैदानात आहे. पुढील चेंडू अमोलसाठी असणार आहे. मात्र अमोल सुद्धा देखील चेंडू समाजात मात्र 40 धाव घेण्यात यशस्वी ठरतोय. 1 बाद 33. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 33. आता मात्र फुलता चेंडू मात्र तितकं चांगलं समाचार घेता आला नाही. 1 धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 बाद 34. सुनीता संघाची धावसंख्या मित्र मात्र शिवाय चेंडू असणारा धावसंख्येत नक्कीच भर. दरम्यान यापुढे होणारा सामना केदारनाथ शेवटी वर्षाचा सुकाई पिंपरी दोन्ही संख्येपैकी 35. पुढील चेंडू सत्यमसाठी कसा समाचार घेतो बोलला. मात्र चोरटी धाव घ्यावी लागेल. तक्कडी बाद होतोय. धावसंख्या होती 36. नंतर अमोल दिसतोय. संघाचा सलामीचा फलंदाज अमोल फलंदाजी मार्फत येतोय. संघावरचा पहिला अमोलचा पहिला चेंडू डॅनीसाठी असणार आहे. पहिला चेंडू कसा मारा होतं रिवर्स खेळतो होतं. मात्र चेंडू निर्धाव जातोय यष्टीपेक्षा. पुढील चेंडू नंतर नक्कीच त्यांचा हात ठेवत आहेत. वाईटच्या गेलं खातं खोलत आहेत. 1 धावसंख्येने क्षेत्ररक्षण नक्कीच रनआउटला चान्स होता. मात्र चान्स गमावला जातोय. 1च धाव दिली जाते. 34 धाव घेतली जाते आणि लोकांना कसं समाचार घेतोय. सुरेख फक्त रिवर्स स्वरूपात मारण्यात आणि चेंडू सीमा रेखा पार काढला जातो. नंतर त्याच स्वरूपात मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू निर्धाव काढला जातोय. मात्र पुन्हा एकदा रिवर्स स्वरूपात मारला जातो. चेंडू सीमा रेखा पार काढला जातोय. पुढे एकदा सुरेख फटकार आहे. नाशिकच्या बॅट मध्ये होता. पहिल्या षटकात 3 चौकार.
वाईट प्लस 4 त्यानंतर त्याच्या बहिणीतून 29 बिनधास्त 27 सवलतीच्या फलंदाज मैदानात असताना संघाची धावसंख्या 27. पुन्हा एकदा स्पष्ट चेंडू थोडंसं मागणी षटक धावला गेला योगेश कडून सोबत नारायण प्रज्ञा आणि निखिल चिमुश कुमार खत्तार येतोय चौकार धावसंख्या येणार आहे. फोन कर. हॅलो चेंडू निर्धाव करतोय संघाच्या धावसंख्येनंतर 33 आता मात्र फलंदाज आणि नक्कीच फलंदाज बाद होतोय. गैपड्या संघासाठी चेंडू तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण एस्टर नव्हतं. त्यानंतर सुरेख ओसंबर केला जातो चौकार आणि नक्कीच हा सामना रिफार अँड गोलकोट असा विजय होतो. यापुढे होणारा सामना